नमो नमः. आज खरं तर सगळ्या श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते, कारण माझे 100 व्हिडिओ झाले आणि त्याबरोबरच 102 सबस्क्रायबर झाले. खरं तर संस्कृतचे हे चॅनल सुरू करताना मनामध्ये फार कुठेतरी वाटत होतं की नैतिक मूल्यांची सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे आणि या भाषेमध्ये असे नैतिक अनेक मूल्ये सुभाषितातून आपल्याला इतरांना देण्यात येतात. म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न की इतरांना या सुभाषितातून कुठेतरी या संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी, तसेच या भाषेतील चांगली मूल्ये इतरांना समजावीत. म्हणूनच मी अगदी छोटासा या यूट्यूबच्या माध्यमातून माझा हा छोटासा प्रयत्न होता आणि सगळ्या श्रोत्यांनी याला माझ्या ह्याच्यापेक्षाही भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे मी आपली खूप खूप आभारी आहे. तसेच इथून पुढेही आपला सपोर्ट कायम पाठीशी राहावा हीच विनंती. जसं आजच्या या सुभाषितामध्ये आपण परीक्षेबद्दलचं पाहणार आहोत. खरं तर संकट काळामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या माणसांची पारख होते. मग अशा खऱ्या परीक्षेमध्ये अजून कुणाकुणाची पारख होते हे या संदर्भात हे एक सुभाषित आहे. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे. व्यसने मित्र परीक्षा, व्यसने म्हणजे संकटामध्ये खऱ्या मित्राची परीक्षा होते. शूर परीक्षा रणांगणे भवती, एखादा व्यक्ती शूर आहे की नाही याची परीक्षा रणांगणामध्ये युद्ध करायला गेल्यानंतरच होते. आणि विनय भृत्य परीक्षा, विनय म्हणजे नम्रता विनयता ही खऱ्या सेवकामध्ये असते. आणि दान परीक्षाचे दुर्भिक्षे, आणि दुष्काळ पडल्यानंतर खऱ्या दानशूराची परीक्षा होते. म्हणजेच कठीण परिस्थितीमध्ये जी व्यक्ती आपले कार्य सिद्ध करून दाखवते तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य लक्षात येते. आणि म्हणूनच कोणत्या व्यक्तीची कधी परीक्षेवरून पारख होते हेच या सुभाषितामधून सांगण्यात आलेले आहे. असे छान सुभाषित ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.